मी तर शर्टिंग पॅन्टवाला माणूस होतो आणि माझी गाडी 9,000 केली होती आणि माझी पोरगी 7 महिन्याची होती. मी त्या दिवशी विचार केला, हे दिवस होय 2006चे, 2006 मधले. तेव्हा मी माझी 5 व्हीलर घेऊन गेलो होतो खाडे साहेब, आणि ते 5 व्हीलर स्वच्छता अभियानासाठी माझी गाडी केली. आणि मी माझी गाडी नवीन होती तेव्हा 5 व्हीलर. मी म्हणलं सीमेवर एवढे माझे देशभक्त लढाईसाठी जाते, 2-2, 4-4, 5-5 महिने आपली बायको पोरं घरी ठेवते, पण 1 महिना मी गेलो तर फरक का पडणार आहे? अरे सीमेवर ते जाते, मी बी माझा परिवार टाकून 9,000 भेटून राहिले या आशेनं गेलतो जी. गेलो, गावोगाव फिरायला लागलो, स्वच्छता अभियानाबद्दल सकाळी ध्यान करणे, संध्याकाळी प्रार्थना करणे. आणि वयाचे कोण्या होते महाराज? नागपुरे महाराज जी तुमच्या वयाचे सोबती होते माझ्यासोबत बंदे, तुमच्या वयाचे. आणि मीच एक जवान 28 वर्षाचा. मी 28 वर्षाचा असतवा धोतर बितर नव्हतं, मला शिकायला मिळालं. समाजाला सांगायचं आहे तर रियालिटी सांगायची, खोटमाड खाटमाड सांगायचं नाही. मी तेव्हा विचार केला, मी हे सगळं 1 महिन्याचा बाजार पाहिला. मग हे एक खंजरी वाजवणारे होते, एक गाणं म्हणणारे होते, एक साधारण बाबाजी होते, आणि होते सर्व धर्माचे. हो, एक वाघमारे होते, एक बुद्ध बांधव होते, एक तेली होते, एक नावी होते, एक धोबी होते, मी एक तेली होतो, सगळे मंडळी. आणि 5 जण होते. गावागावात जाऊ, झाडझूड करू, संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना करू आणि जेवाले बसू. जेवाले बसल्यानं जेव्हा ताट ये ना, ऐका तुम्ही आता, जेव्हा ताट ये ना, ताटामध्ये कितीतरी रंगाचं जेवाचं राहील. मी जवान होतो, मी तर मस्त खायला पाहिजे होतो, पण मी त्या मायेचा विचार करू, अरे आमचे कोणी नातेवाईक नाही रे, आमचं कोणीच नाही हे, तरी पण या संत महात्म्यांचा रथ मी घेऊन आलो. एवढ्या आनंदाने जीव घालून राहिले हे लोक. मी जेवताना सदोचित्त एकच चिंतन करो, देवा आमचे कोणीच नातेवाईक नाही रे, एवढ्या प्रेमानं करत आहे, पण मायासोबतचे बुडे मात्र रप दाबे. हो, त्याला काही आराधुरा नाही. हो, तेल आनास म्हणे वरून, कांदा आनास म्हणे वरून. मी विचार करू, काय राजा आपण जेवायला आलो का लोकायला सांगायला आलो? किती रंगाचं. अनेक ठिकाणी पाहिलं मी. एका गावाला गेलो, मासोदला गेलो, मासोद आहे, मासोद अमरावती जवळ, त्या गावाला मी झाडाला गेलो. झाडत असताना माझ्यासोबत जे आमटे महाराज होते, नारायणदास आमटे, मातंग समाजाचे, ते खराट्यानं झाडाला लागले. मी तर शर्टिंग करून होतो. मी अशा या पद्धतीमध्ये बसलो, आणि बसल्यानंतर सहजरित्या तो तिथचाच एक वयोवृद्ध माणूस होता. किती वर्षाचा? 70 वर्षाचा. काय म्हणते ते आमटे बाबाजीले, बाबाजी इथून झाडा, बाबाजी इथून झाडा. मी तर होतोच कडक भगतसिंगासारखा. मी म्हणलं, बाबाजी अरे तुमच्या घरासमोर झाडाले माणूस आला, तुमच्या घरासमोर नाली साफ करायला माणूस आला, तुमच्या पोराला जरी या आवाजात जर म्हणलं तर तुमचं पोरग नाही ऐकत. अरे वर्धा जिल्ह्यातून एक माणूस अमरावती जिल्ह्यात झाडाला येते, तुम्हाला शिकवायला येते, गाडगे बाबाचा संदेश द्यायला येते, आणि तुम्ही या वयाचे माणसं त्या वयाच्या माणसाले इथून झाड म्हणते. अरे काहीतरी वाटलं पाहिजे राजा. म्हणलं तुला पोराले जरी म्हणलं तरी नाही ऐकत रे. म्हणलं तुझ्या पोरग, तो माणूस गाडगे बाबाचा संदेश आणला, आणि जातीचा कोण्या होय? मातंग समाजाचा माणूस होय. एका संताचा विचार तुमच्या गावात फिरायला आला. अरे तुम्ही तर पाटील होय रे मोठे, तुम्ही तर त्या संतांचे विचार घेऊन चालायला पाहिजे होते. असं बोललो. मावाजी म्हणे, बापू म्हणे चुकलो म्हणे. बापू पा मी तेव्हा बोललो, मी हे सगळं पाहत होतो, मी हे याच्याकडे का बरं वळलो? मी कोणा कुठे शिकायला गेलो नाही, मी त्याच्यासाठी इकडे का बरं वळलो? का बाबा सांगायचं आहे तर खरं सांगायचं. कयो सप्ते कयो भागवत करून जर करणारेच लोक बदलत नसल तर सप्ते बंद करून टाका, काही उपयोग नाही. झगडा भांडण करण्यासाठी नव्हे, कोंबड्याचा झगडा लावासाठी, हे सुधारासाठी होय. सुधारलं पाहिजे जीवन, त्याच्यासाठी हे कार्य आहे. आणि जर सुधारणा होत नसेल तर खर्च करून उपयोग नाही. म्हणून त्या माध्यमातून काय झालं, त्या माध्यमातून तिथं पाहिलं, सगळं फिरलो जी मी. आणि फिरल्यानंतर जेव्हा समतानगर मध्ये समारोप होता, समतानगर मध्ये जेव्हा समारोप होता, त्या टायमाला माझे पैसे द्यायला 9,000 त्याच्यापाशी. मातंग समाजाचा माणूस, गरीब माणूस, 7-8 पोटे गहू झाले होते. ती अमरावतीहून मी आणून दिले होते त्याच्या घरी, त्याच गाडीनं वापस. पण मी त्याच्या त्या गव्हावर नव्हतो.
मी त्यांच्या त्या गव्हावर नव्हतो. मला असं वाटत होतं का आपण काहीतरी जीवनामध्ये काहीतरी करायचं. आणि अशा या पद्धतीचं जे पाहिल्यानंतर मी ते बाजू पाहिली जी त्या त्या अमरावतीला जेव्हा गाडगेबाबाच्या मठात होतो मी, तेव्हा ते मातंग समाजाच्या माणसानं सांगितलं म्हणे यायले बन्यान घेऊन द्या म्हणे, मी वर देऊन येतो तोपर्यंत. बाजी बाबाजी शब्द ऐकण्यालाही काय, माणूस वयानं मोठा होऊन जाते पण विचारानं नाही होत. याले बन्यान घेऊन द्या म्हणे या म्हाताऱ्याले. मी गेलो बन्यानाच्या दुकानामध्ये आणि बन्यान आणल्या जे 30-30 रुपयाच्या 2 आणि त्या दिल्या. तो काय म्हणते माणूस, मी अशी घालत नसतो म्हणे. माझ्यासोबत आलेला खंजरी वाजवाले काय म्हणते, मी अशी घालत नसतो म्हणे बन्यान. मग मलेच आला राग. मी किती वर्षाचा, 28 वर्षाचा. मी म्हणलं त्या माणसानं आपल्याला एवढ्या दूर आणलं, आपण आलो सेवा करासाठी आणि तुम्ही म्हणता मी अशी घालत नाही बन्यान. हे असे जड माणसं कायला येतात रे म्हणलं या कीर्तनात. हे जड माणसं असे बसून तरी तुम्ही करता काय? तुमच्यात जर बदल होत नसेल महिना कीर्तनात बसून तर उपयोग काय आहे म्हटलं तुमचा. चालले जा म्हणलं माझ्या गाडीवर भार करण्यापेक्षा घराकडं. त्या माणसाला लागली ती गोष्ट. चुकलो बाबाजी म्हणे. मी तेव्हा तर जवान होतो पण बोललो पॉइंट वरच त्याच्या. अरे आम्ही बन्यानी घालायला नाही आलो, आम्ही खंजिरी वाजवायला आलो, तुकडोजी मला प्रार्थना शिकवायला आलो, गाव स्वच्छ करायला आलो. बन्यान फाटली असली चालल पण आम्ही काहीतरी शिकायला आलो आणि शिकवायला आलो आणि काहीतरी बदलायला आलो. ही परिस्थिती आहे. लोक म्हणते बदलत काऊन नाही, बदलत काऊन नाही, बदलत काऊन नाही. तर बदलवणारेच तसे आहे. कठीण परिस्थिती आहे, बदलवणारेच बदलले नाही. फक्त प्रवचनापुरता घोडे महाराज बोलणार आहे, नंतर इथून उठलो का मी काड्या करणार आहोत. परिस्थिती कशी आहे. म्हणून लोकांना तेवढंच पाहिलं, अरे बदलवणार तर दम नाही रे, बदलवणार तर दम नाही रे. फक्त माय कसं झालं का कालचं कीर्तन, माय कसं झालं, बराबर होतं का नाही, माय बराबर होतं का नाही, अशी परिस्थिती झाली. म्हणून लोकांमध्ये परिवर्तन होत नाही. म्हणून मी तिथून आलो आणि समारोपीय कार्यामध्ये बाबाजी समारोपीय कार्यामध्ये आलो. आणि आल्यानंतर मला 9,000 रुपये द्यायला नव्हते त्याच्यापाशी. आई 9,000 रुपये द्यायला नव्हते. मी त्या दत्ता मेघे साहेब त्या दिवशी त्या स्टेजवर होते, रिजवी डॉक्टर होते, देशमुख साहेब होते, सगळे भाषण द्यायला लागले. मला भाषणही देता येत नव्हतं. मी तेव्हा 28 वर्षाचा होतो. तरी पण त्याच्या जवळचा माईक घेतला आणि म्हटलं मला बोलायचं आहे, कारण की मी रथाचा चालक आहे आणि हे सगळे अर्जुन आहे आणि मी रथाचा चालक आहे. मी पाहिली परिस्थिती डोळ्यानं, मला बोलू द्या. आणि जेव्हा मी बोललो ना, मी एकच म्हटला शब्द, म्हटलं बाबाजी तुम्ही 70 वर्षाचे आहे, तुमची बुढी म्हातारी झाली, माई बुढी जवान आहे, मी 28 वर्षाचा आहे, पोरगी 7 महिन्याची आहे. मी जर 9,000 नाही नेले तर माई 498 होते. याच्यासाठीच लग्न केलं का असा प्रश्न निर्माण होते. आता मी करू काय? तुम्हाला जर सेवा करायची होती तर मायवाले 9,000 रुपये बराबर ठेवायला पाहिजे होते. म्हणून मी लगेच कीर्तनात त्या शब्दाचा भाषणाचा शब्द बदलवला आणि मी त्यांना एकच म्हटलं, बाबाजी मातंग समाजाचा माणूस जर या संत महात्मे बाबासाहेबाचा विचार समाजात पोहोचवत आहे, मी फुकट मध्ये गेलो चालते आज घरी, मी व्याजानं पैसे काढीन 10,000. तुम्ही तर 9,000 ठरवलं, मी 10,000 व्याजानं काढीन आणि माझ्या घरवालीने देईन. काय बनलं, माझ्या घरवाल्याला देईन. अहो 9,000 गेलतो, त्याईनं 10,000 दिले. पण संत महात्म्यांचा शब्द कमी होऊ देणार नाही. आणि इथून गेल्यावर मी संत विचाराचं काम करीन हेच मी बोललो आणि तिथून निघालो. तर त्याच दिवशी दत्ता मेघे साहेबांनी तिथंच त्या स्टेजवरून 5,000 त्याच्याकडे दिले, एकानं 2,000 दिले, एकानं 1,000 दिले, और त्याच ठिकाणी 8,000 झाले. कोणाला मनातच काम नव्हतं आणि म्हणूनच मी भाषण दिलं. वरचे माणसं पाहून म्हणलं इथं होऊन जाते, गरीबावर काही बसत नाही असं आहे. अरे देणारे खूप आहे जगामध्ये. ज्ञान म्हणे साधू मला, साधू होत नाही रे.
पाणी नाही रे नाही रे हॉटेलचा चहा पाणी नाही. टाळ लय थंडे आले तुम्ही किती थंडे आले असाल. टाळ किती थंडे आले तुम्ही किती थंडे आले असाल. तुमची बी दया करा लागल. एक गोष्ट सांगून देतो ना आपण आटपून टाकू समोरची बाजू.